रात्री 11च्या सुमारास ते राजच्या गावाकडे जायला निघाले. ड्रायव्हर आणि राज पुढच्या सीटवर बसले होते. अंश आणि अनन्या मधल्या सीटवर, तर आरव आणि सान्वी लास्ट सीटवर बसले होते. गावाला पोहोचायला सकाळ होणार होती. राज, घरी निघाल्याचा कॉल केलायस ना? अंशने विचारलं. हो, मगाशीच केला. घरी काही निवडक पाहुणे आलेत. सगळाच गोंधळ आहे, राज म्हणाला. असणारच. बरं मला सांग, लग्नाचा मुहूर्त केव्हाचा काढणार आहेस? आरव म्हणाला. बहुतेक महिनाभरात लग्न उरकून घ्यायचं म्हणतील. मामा तरी तसं बोलत होते. लग्नानंतर शुभ्राला तिकडे गावला ठेवायचं असं आई म्हणत होती, राज म्हणाला. तिकडे कशाला? लग्न झाल्यावर तिला इकडे मुंबईत यायला हवं. तू इकडे असणार ना. तुला सतत सुट्ट्या घेऊन जायला जमणार आहे का? आरव म्हणाला. ती खेड्यात राहिली आरव, तिला इथली सवय नाहीये, राज बोलला. सवय केल्याशिवाय होणार आहे का? अनन्या आहे इकडे, ती ॲडजस्ट व्हायला मदत करेल. तुमचं लाईफ आहे ते असं लांब राहून जगणार आहेत का? आरव म्हणाला. आरव बरोबर बोलतोय. मैं हूं ना, मैं उसे सब सिखाऊंगी, तू फिकर ना कर, अनन्या म्हणाली. आईसोबत बोलावं लागेल, राज म्हणाला. अनन्या, तू बोलता बोलता आईसोबत बोलून जा. जरा तुझ्या स्टाईलमध्ये समजव. साड्या खरेदीला येणारच आहेत ना त्या, अनन्या बोलली. शुभ्राला सोबत आणणार नाहीये असं म्हणत होते, राज बोलला. ये क्या बात हुई? राज, तू घरवालों से अच्छे से बात कर, उन्हें समझा. इतने दिन तू अकेला रहा है, बाहर का खाना खाया है, अब बस ना, अनन्या म्हणाली. बोलतो मी आईसोबत, राज म्हणाला. गुड, अनन्या म्हणाली. सान्वी त्यांचं बोलणं ऐकत होती. हे चौघे एकमेकांशी खूप छान कनेक्ट होते. ती त्यांच्यात वेगळी भासत होती. ते तिघे तिच्याशी खूप अदबीने वागत होते. काय झालं, कसला विचार करतेस? आरवने हळू आवाजात विचारलं. काही नाही, ती म्हणाली. जरा आराम घे, उद्या दिवसभर परत गडबड असणार आहे, तो म्हणाला. तिने हुंकूर भरला आणि डोळे मिटून घेतले. नजरेसमोर आरवचं बोलणं घुमत होतं. कालची रात्र इतकी सुंदर गेली होती की त्यानंतर हे असं काही ऐकायला मिळेल तिला वाटलंच नव्हतं. आरवच्या तोंडून खरं ऐकल्यावर मनातून तुटली होती ती. लग्न झाल्यापासून आरवने तिला खूप सांभाळून घेतलं होतं. बस या एका गोष्टीसाठी तिने आत्तापर्यंत स्वतःवर संयम ठेवून हे सगळं स्वीकारलं होतं. पण तिचं हृदय पिरवटून निघत होतं. सान्वी फक्त नाव आहे, हे आयुष्यातील कोरं पान आहे. पण ही सान्वी तिने स्वतःने लिहिलीच नाहीये. जो येईल तो आपल्या परीने, आपल्याला आवडीने लिहितोय. पानाला कुठे भावना असतात? ते पान फाटलं तर जरूर त्याला वेदना होत असतील. पण पानाच्या वेदना कुणाला कळणार? कोण आहे मी? काय आहे माझं अस्तित्व? आधी बाबांचं ऐकणारी, आता नवऱ्याचं ऐकणारी. दोघेही प्रेमाचा दावा करतात आणि दोघेही फसवतात. हे कारण देऊन की ते माझ्या भल्यासाठी करतायत. मला काहीच कळत नाही का? इतकी निर्बुद्ध आहे का मी? असणार, नक्कीच मी निर्बुद्ध असणार. त्याशिवाय का सगळेजण मला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवताय? एक दिवस या दोघांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून श्वास कोंडून माझ्या भावनांचा मृत्यू नाही झाला म्हणजे मिळवलं, ती स्वतःशी बोलत होती. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. सान्वी, शोना, नको ना इतका त्रास करून घेऊस. किती खुश होतीस काल तू. माझ्या एका मूर्खपणामुळे तुला आज इतका त्रास होतोय. मला माहिती आहे तू सांगणार नाहीस, पण तुझा चेहरा समजतो मला. तुझ्या मनाची घालमेल समजते. प्लीज मला शेवटचा चान्स दे. तुला या लग्नाचा काहीही पश्चाताप वाटणार नाही, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. गाडीतील लाईट्स ऑफ असल्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढलं. त्याने तिच्या डोक्यावर डोकं टेकवलं. ती मात्र शांत बसून होती. तिने त्याला विरोधही केला नाही ना रिस्पॉन्स दिला. तो मात्र त्याची बेचैनी लपवत झोपी गेला. गाडीने गावची वेस ओलांडली तसं राजने सगळ्यांना जागं केलं. सकाळचे 6 वाजत आले होते. रात्री एखादा वेळ थांबले होते ते. बाकी नॉनस्टॉप गाव गाठलं होतं. राजचं घर आलं तसं ड्रायव्हरने गाडी थांबवली. राज आलेला पाहता सगळेजण बाहेर आले. काही जण नुकतेच उठले होते, काही आवरत होते. संध्याकाळी साखरपुडा असल्याने त्यांची लगबग सुरू होती. राज, कसा आहे माझा राजा? त्याला पाहून आईला आनंद झाला. मी ठीक आहे आई, तो आईला मिठी मारत म्हणाला. कसा झाला प्रवास? आई बोलल्या. पार्वतीबाई, लेक एकटाच नाही आलाय, त्याचे मित्र बी आलेत. सगळ्यांना बाहेरच थांबवून घेणार आहात का? बाबा म्हणाले. नाही हो राज, तिकडे वर माडीवर सगळ्यांची सोय केली आहे, तिकडं राहावा, आई म्हणाली. हो आई. अनन्या, मॅम, ही माझी आई. राजने त्या दोघींची ओळख करून दिली. दोघींनी त्यांच्या पाया पडल्या. सुखी राहा पोरींनो, चला आत चला. आई त्या दोघींना घेऊन आत गेल्या. राज आरव आणि अंशसोबत सामान उतरवत होता. त्याने त्याच्या भावांकडे सामान वरच्या रूममध्ये पाठवून दिलं. आरव, सगळं ठीक आहे ना? मॅम नाराज का वाटतायत? परत काही झालंय का? अंशने काळजीने विचारलं. काल पिया घरी आली होती. तिने सगळं काही घरच्यांना आणि सान्वीला सांगितलं, अगदी कंडिशनपासून. आरव आजूबाजूला पाहत म्हणाला.
काय? मी तुला सांगितलं होतं त्यांच्या कानावर आधीच घालून घे, तू माझं ऐकलं नाहीस, अंश म्हणाला. तिथेच तर माझं चुकलं. काल रात्री मी तिला सगळं सांगितलं पण ती खूप हर्ट झाली आहे. तिची चूक आहे असं मी नाही म्हणणार, पण त्रास होतो यार. सगळं काही चांगलं चालू असताना. तो बोलला. पियाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आरव, नाहीतर ती डोक्यावर चढून मिऱ्या वाटेल. त्याचा विचार मी केला. इथून गेल्यावर समजेल तुला. आपल्याला ती व्यक्ती हवे म्हणून या बाईला सूट दिले मी, नाहीतर आत्तापर्यंत हिलाही कळलं नसतं ती कुठे आहे ते, तो म्हणाला. पण मग आता मॅम काय म्हणतायत? काही म्हणत नाही आहे, हाच प्रॉब्लेम आहे ना. शांत शांत आहे ती. तिला कसं समजवू ते कळतच नाही आहे. मनातून तुटली आहे ती. ऑलरेडी बरंच सफर केले तिने, आरव म्हणाला. तरी बरं, सोडून जायची भाषा नाही केली, नाहीतर अजूनच अवघड होतं. ते आहेच. बरं चल आपण आत जाऊ, यावर लवकरच काहीतरी तोडगा काढू, आरव म्हणाला. बोलत बोलत दोघेही आत निघून आले. घरात आल्या आल्या सान्वी आणि अनन्याने आवरायला घेतलं. अनन्या आंघोळ करून रूममध्ये निघून आली. तिचं झाल्यावर सान्वी आवरायला गेली. दोघींनीही साड्या नेसायचं ठरवलं होतं. अनन्याचं आवरलं तसं ती सान्वीकडे वळली. मॅम तुम्ही आवरून घ्या, मी बाहेर आहे. अनन्या प्लीज मला मॅम म्हणू नका, मला नावाने हाक मारली तरी चालेल, ती म्हणाली. पण डोंट वरी, आत्ता तर मी अंशची बॉस देखील नाही, त्यामुळे तू नावाने हाक मारू शकतेस, सान्वी किंचित हसत म्हणाली. तसं अनन्याला बरं वाटलं. बरं चालेल, तू आवरून घे, मी राजला भेटून आले. त्याने सर्व सामान आईंकडे दिले का तेही चेक करते. हो चालेल, सान्वी म्हणाली. अनन्या गेली तसं तिने आवरायला घेतलं. साडी नेसून झाल्यावर तिने रूमची कडी खोलली आणि ती केस सोडू लागली. नेमकं तेव्हा दरवाजा वाजल्याचा आवाज आला. तिने पाहिलं तर दरवाजात आरव उभा होता. तुम्हाला काही हवंय का, तिने केस कानामागे सारत विचारलं. एक महत्त्वाची गोष्ट तुझ्याकडे राहिले, ती न्यायला आलोय, तो आत येत म्हणाला. माझ्याकडे आहे? कोणती गोष्ट? सगळं तर तुमच्या बॅगमध्ये ठेवले मी, ती आठवत म्हणाली. ती विचार करत असताना आरव तिच्यासमोर येऊन उभा राहिला. स्काय ब्ल्यू कलरच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या रंगावर तो कलर खुलून दिसत होता. त्याला असं एकटक पाहताना पाहून तिने नजर चोरून घेतली. काय हवंय तुम्हाला, ती म्हणाली. तू हवेस, तो तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला. आरव आपण बाहेर आहोत प्लीज, ती त्याच्या नजरेला नजर न देता म्हणाली. तिच्या हाताची चुळबुळ सुरू होती. इथून जाताना आपण सेपरेट जाणार आहोत, थोडं फिरू आणि मग घरी जाऊ, तो म्हणाला. नाही नको, ऑलरेडी माझ्या खूप सुट्ट्या झाल्यात, खूप कामं पेंडिंग आहेत, आपण नंतर केव्हा तरी जाऊ, ती म्हणाली. सान्वी, नंतर बोलूया आपण, मला आवरून घ्यायचे, ती मागे वळत म्हणाली. सान्वी, तो बोलला. आरव मला थोडा वेळ हवा आहे. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. मला माहिती आहे आजपर्यंत तुम्ही मला खूप सावरून घेतले, यावेळेस शेवटचं. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही, सान्वी भरल्या स्वरात म्हणाली. सान्वी, तो म्हणाला. प्लीज ना आरव, ती विनंती करत म्हणाली. आरव नाईलाजाने बाहेर निघून गेला. तो गेला तसं तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळला. कदाचित तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटत असेल, पण खरं सांगू, मलाच माझा त्रास व्हायला लागलाय. कपड्यांच्या चिंधी इतकीही किंमत नाही आहे माझ्या आयुष्याला, मला हे पटले आता, ती स्वतःशी म्हणाली आणि तिने आवरायला सुरुवात केली.